पुण्यातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळापत्रक नियोजन व कार्यपद्धतीबाबत आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची माहिती त्यांनी दिली। कमिशनर अमितेश कुमार यांनी सांगितले की मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार असल्याने संपूर्ण शहरात काटेकोर सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांचं नियोजन, गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले। पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे मिरवणूक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुता, पुणे। सर्वांचे स्वागत आहे। आज गणपती उत्सवचे विसर्जन मिरवणुकीविषयी काही सूचना इश्यू करण्यात आलेली आहे। त्याची एक विस्तृत प्रेस नोट आपल्याला देण्यात आलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की काही मधला काळात काही एकमेकांचे मंडळांमध्ये आपसात काही विषय समोर आला होता। याचे पूर्वी त्या विषयाचे निराकरण झालेली असल्याचे सर्वांना कळवण्यात आले। आता विसर्जन मिरवणुकीमध्ये जे सर्व मंडळांसोबत मानाचे मंडळ, महत्वाचे मंडळ आणि इतर लक्ष्मी रोड, तिलक रोड, कुमठेकर रोड, केलकर रोड याकडे येणारे सर्व मंडळांची आम सहमतीने काही निर्णय घेण्यात आलेली आहे, जे यावर्षी पूर्णपणे त्यांना लेखी स्वरूपात डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर विस्तृत प्रेस नोट आपल्याला कळवण्यात आलेली आहे। यामध्ये यावर्षी जे सकाळी जे मानाची गणपती तिलक पुतलावर कसबा गणपतीचे पूजा झाल्यानंतर आणि हार अर्पण केल्यानंतर मिरवणुकीची सुरुवात होते, ते प्रत्येक वर्षी ज्या वेळेवर होते त्या वेळेपेक्षा यावर्षी लवकर होणार आहे आणि ते आणि सर्व मानाची पाचही गणपती मंडळ हे 12 वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील आणि ते लक्ष्मी रोडवर मिरवणुकीचे मार्गावर येते। आपल्याला प्रेस नोट मध्ये परिशिष्ट 1 देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक मंडळ मानाचे गणपती मंडळ हे कोणता चौकला किती वाजता पास होतील याचे एक प्रत्येक चौक वाईज बेलबाग चौक पासून अलका टॉकीज चौक पर्यंतची पूर्ण एक वेळ देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाचही मानाची गणपती मंडळ बेलबाग क्रॉस झाल्यानंतर 6 आणि 7 नंबरवर महानगरपालिका आणि त्वेष्टा कासार मंडळ हे जातील। त्याचे बद्दल परिशिष्ट 2 मध्ये आपल्याला विस्तृत कोणता चौकला ते कधी पास होतील ते विस्तृत त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। याचे नंतर 1 वाजताचे सुमारास हे 7ही गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर जे सिटी चौक वरून येणारे मंडळ आणि शिवाजी मार्गावरून येणारे मंडळ बेलबाग चौक वरून त्यांना ऑल्टरनेटिव्हली जे तिथे उभे ते राहतील रांगेत त्यांना अंदाजन 2.5 तास, 2.25 तास हे सगळे मंडळ त्या मार्गाने सोडण्यात येते। याचे नंतर दगडूशेठ गणपती मंडळ हे 4 वाजता बेलबाग चौकला होऊन ते मुख्य मिरवणुकी मार्गावर जातील। दगडूशेठ गणपती मंडळ क्रॉस झाल्यानंतर अंदाजन 1.5 तास परत सिटी चौक आणि शिवाजी रोडवर असलेले मंडळ क्रॉस होतील आणि 5:30 वाजता जे इतर 4 मंडळ आहे जिलब्या मारुती, बापू गेनू, भाऊ रंगारी आणि मंडई हे 4ही मंडळ 5:30 ते 7 वाजेपर्यंत बेलबाग चौक क्रॉस होते आणि 7 वाजता नंतर त्याचे पूर्ण विस्तृत तपशील परिशिष्ट 3 मध्ये हे 5ही मंडळची देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दगडूशेठ आणि त्याचे नंतर इतर 4ही मंडळचे वेळ प्रत्येक चौक वाईज वेळ नमूद करण्यात आलेली आहे। 7 वाजल्यापासून परत सिटी चौक
वरून आणि शिवाजी मार्गावर येणारे मंडल्स बेलबाग चौक वरून पुढे अलका टॉकीज कडे जातील अशा प्रकारचे नियोजन झालेली आहे। हे सर्व नियोजनामध्ये सर्व मानाची महत्वाची आणि इतर सर्व लक्ष्मी रोडवर येणारी मंडळांची आम सहमती घेतल्यानंतर आज सकाळी पण काही मंडळांसोबत बैठक झाली, त्यांची सर्वांची सहमती त्यांनी दर्शवली आणि त्यानंतर हे आपल्याला आज आता प्रेस नोट इश्यू करण्यात आलेली आहे। यावेळी हे सर्व गोष्टी डॉक्युमेंट करण्यात आलेली आहे। हे वेळेचे नियोजनचे व्यतिरिक्त आपल्याला पॉइंट ब मध्ये प्रेस नोटचे काही जनरल इन्स्ट्रक्शन्स सूचना देण्यात आलेली आहे। फॉर एक्झाम्पल प्रत्येक मंडळांसोबत मॅक्सिमम 2 ढोल ताशा पथक आणि त्याचे काही संख्याचे मर्यादा नमूद करण्यात आलेली आहे आणि त्या विषयावर सर्व मंडळांसोबत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर तिलक चौक पासून बेलबाग चौक पर्यंत कोणत्याही प्रकारचे ढोल ताशाचे वादनची परवानगी त्यांना नाही राहणार आहे। बेलबाग चौक वरून लक्ष्मी रोडवर ते ढोल ताशाची आणि इतर वाद्य वाजवण्याची त्यांना परवानगी राहील। इतर काही जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचे विस्तृतरित्याने या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लक्ष्मी रोड त्याचबरोबर तिलक रोड, केलकर रोड, टेकर रोड याचे पण विस्तृत नियोजन करण्यात आलेली आहे। यावर्षी पूरम चौक येथे एक डीसीपी दर्जाचे अधिकारी डीसीपी झोन 2 स्वतः त्यावर लक्ष घालत आहे। त्या तिलक रोड वरून येणारे सर्व मंडळांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे। कसबा गणपती मंडळ, मानाचे गणपती मंडळ इथून प्रोसेशन सुरू झाल्यानंतर त्या मार्गावर पूरम चौक वरून त्या मार्गावर तिलक रोड कडे मिरवणुकीची सुरुवात होतील आणि ते ज्यावेळी मानाची गणपती कसबा गणपती हे अलका टॉकीज क्रॉस होतील त्याचे नंतर तिलक रोड किंवा इतर सर्व रोड वरून येणारे गणपती मंडळचे प्रवेश अलका टॉकीज वर मानाचे गणपतीचे नंतर राहील। सर्व रोड्सचे वेगवेगळे नियोजन करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक मंडळांसोबत काही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा 2-2, 3-3 मंडळांसोबत एक नोडल ऑफिसर ते वेगवेगळे पोलीस स्टेशनचे स्तरावर त्याचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्व प्रकारचे बंदोबस्ताचे नियोजन करून यामध्ये अंदाजन 8,000 पोलीस अधिकारी कर्मचारी, 1,000 होमगार्ड, SRPF चे 2 कंपनीज, QRTs, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स, मोबाइल सर्वेलन्स व्हेकल्स, एडिशनल कॅमेराज, ड्रोन्स इत्यादी याचे सर्व नियोजन या पूर्ण बंदोबस्तामध्ये करण्यात आलेली आहे। आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेलफेअर विषयी, जेवणाची आणि इतर सर्व व्यवस्थाबद्दल पण आणि त्यांच्या आरोग्याचे दृष्टिकोनातून पण योग्य दक्षता घेऊन त्या विषयावर पण नियोजन करण्यात आलेली आहे। शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या मुख्य मार्गाचे व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी आणि संवेदनशील स्पॉट्सवर आवश्यक बंदोबस्त लावण्यात आलेली आहे आणि सर्व संबंधित डीसीपीज आणि पोलीस स्टेशन स्तरावरचे अधिकारी हे वेगवेगळे कम्युनिटी लीडर्स आणि इतर यांच्या सोबत चर्चा आणि हे करून योग्य बंदोबस्त लावत आहे। प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि या काळात अप्रॉक्सिमेटली 3,000 पेक्षा जास्ती क्रिमिनल्सवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे काही आपत्तीजनक हालचाली दिसून आल्यास पुढचे 2 दिवस आणखी इंटेन्सिव्ह कारवाई अशा लोकांच्या विरुद्ध होणार आहे। दारूचे पूर्ण त्या दिवशी 6 तारीख आणि 7 तारीखला ड्राय डे असणार आहे। सकाळीच पासून पिलेले लोक पासून विकणारे लोक यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी क्राईम ब्रांचचे आणि इतर डीबी स्क्वॉडचे विशेष पथक नेमण्यात आलेली आहे। एकंदरीत सर्व बंदोबस्ताचे नियोजन आणि सर्व गणपती मंडळांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन आणि डिप्लॉयमेंट होत आहे। मला पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी पण गणेश उत्सव अत्यंत उत्साहात शहरात शांततेत साजरा होईल। धन्यवाद।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।